तहाऊर राणाचं प्रत्यार्पणासाठी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. हा भारत सरकारच्या कूटनीतीचं मोठं यश असं मी मानतो. प्रामुख्याने यातील दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. पहिली बाब म्हणजे तहाऊर हुसेन राणा याने अमेरिकेच्या न्यायालयात असा बचाव घेतला होता की त्याला भारत सरकार ज्या आरोपाखाली त्याची मागणी करत आहे त्याच आरोपाकरता शिकागो कोर्टाने त्याला यापूर्वी शिक्षा ठोठावलेली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या कायद्यानुसार अर्थात भारतातील डबल जिओपार्डी यानुसार त्याला भारतामध्ये पाठवण्यात येऊ नये हा एक बचाव केला होता. अमेरिकन प्रशासनाने संपूर्ण तपासून त्याच्या बचावात तथ्य नाही अशा प्रकारचा पवित्रा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात घेतला होता. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ते रिव्ह्यू पिटिशन जे दाखल केलं होतं ते फेटाळून लावलेलं आहे. त्यामुळे तहाऊर राणाला भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातील महत्त्वाची दुसरी बाब म्हणजे अशी की अमेरिकन प्रशासनाने ट्रम्प सरकारने आल्यानंतर जे काही महत्त्वाचे निर्णयासाठी ऑर्डिनन्स काढले होते त्या ऑर्डिनन्सद्वारा ह्या प्रकारच्या याला कुठेही स्थगिती दिली नाही. याचाच अर्थ हाही देखील स्पष्ट आहे की अमेरिकेच्या प्रशासनाला या त्यांच्या भूमीवर कोणी दहशतवादी कृत्य करत असतील किंवा त्याला कुठेही अमेरिकेत थारा मिळणार नाही हा एक महत्त्वाचा संदेश जगामध्ये अमेरिकेने या माध्यमातून दिला असं मी मानतो. आता तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे तहाऊर राणाला भारतात पाठवल्यानंतर अनेक गोष्टीचा खुलासा होण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबईच्या न्यायालयात डेव्हिड हेडलीची साक्ष मी घेतली होती. डेव्हिड हेडलीने आपल्या साक्षीमध्ये की लष्कर तोयबा आणि पाकिस्तानच्या लष्कराची कसे संबंध आहे या संदर्भात देखील स्पष्ट खुलासा केलेला होता. त्या संदर्भात पुरावे देखील दाखल केले होते. याच्यावरती तहाऊर राणाला भारतात पाठवल्यानंतर यावरती अधिक प्रकाशझोत टाकण्यात येऊ शकतो. तहाऊर राणा काय माहिती देतो, कारण डेव्हिड हेडली आणि तहाऊर राणा हे एकाच माळेचे मणी आहेत. कारण डेव्हिड हेडलीने मुंबईला 26/11च्या हल्ल्याच्या अगोदर जे इमिग्रेशन सेंटर उघडलं होतं ते तहाऊर राणाच्या सांगण्यावरूनच उघडलं होतं. डेव्हिड हेडलीचे ISIचे संबंध कसे होते हे डेव्हिड हेडलीने आपल्या पुराव्यामध्ये मुंबईच्या न्यायालयात बाब स्पष्ट केलेली आहे. सर, राणा हा अजून एक गोष्ट अशी समोर आली होती की राणा हा पाकिस्तानी आहे, त्यामुळे इतरही ज्या दहशतवादी कारवाया असतील किंवा गोष्टी असतील त्याबद्दलची माहिती सुद्धा समोर येऊ शकते का? डेव्हिड हेडलीने आपल्या पुराव्यामध्ये ही बाब स्पष्ट केली होती की 26/11च्या हल्ल्याबद्दलची काही माहिती लष्कर तोयबा या अतिरेकी संघटनेला पाकिस्तानचे लष्करी अधिकारी देत होते. या संदर्भातला ईमेल करेस्पॉन्डन्स डेव्हिड हेडलीने न्यायालयात स्पष्ट केला होता. डेव्हिड हेडलीला ईमेलमध्ये त्याने लष्कर तोयबाला जो ईमेल पाठवला होता त्यात त्याने ही विचारणा केली होती, बडा चाचा का क्या होगा. बडा चाचा म्हणजे हाफिज सईद का आणि छोटा चाचा का क्या होगा म्हणजे झकीरुल रहमान लखवीचा. त्यावरती लष्कर तोयबाने सांगितलं कुछ नहीं, कुछ वक्त के लिए ये पाकिस्तान सरकार ड्रामा कर रही है. याचाच अर्थ असा की हाफिज सईद आणि झकीर रहमानची 26/11च्या हल्ल्यानंतर झालेली अटक ही जनतेच्या मनात धूळफेक करण्याकरता होती. हे डेव्हिड हेडलीच्या पुराव्यावरून स्पष्ट होतं. तहाऊर राणाला पाठवल्यामुळे आणखी पाकिस्तानच्या आर्मीच्या आणि याचे काय संबंध आहेत ही देखील बाब स्पष्ट होईल. कारण तहाऊर राणा हा देखील पाकिस्तानच्या आर्मीमध्ये डॉक्टर होता आणि त्याला ही बाब सगळी माहिती होती असा स्पष्ट खुलासा अंदाज देखील काढता येतो. आणि त्याच्यामुळे तहाऊर राणाचं प्रत्यार्पण हे भारताच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं ठरेल.